आपल्या राज्यामध्ये जेवढे काय सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट एमबीबीएस चे कॉलेज आहेत, स्टेट कोट्याच्या काउन्सिलिंग मध्ये येतात. 85% जागा ज्या आहेत त्या कॅटेगरीच्या फीस मध्ये आणि गर्ल्स फ्री एज्युकेशन मधून भरल्या जातात आणि उरलेल्या 15% जागा ज्या आहेत त्या आयक्यू एनआरआय कोट्यामधून भरल्या जातात. तर 2025-26 साठी जे ऑफिशियल फी स्ट्रक्चर त्या कॉलेजनं अपडेट केलेला आहे ना, की कॉलेजची फीस किती राहील, ट्युशन फीस किती असेल, कॅटेगरी वाईज डेव्हलपमेंट फीस किती असेल, ऑदर चार्जेस किती असतील, डिपॉझिट किती असेल, हॉस्टेल मेसची फीस किती असेल, तर ह्याची एक सिरीज आम्ही चालू केली आहे. काल आपण पहिला व्हिडिओ टाकला होता, आज आपला हा सेकंड व्हिडिओ आहे आणि आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत जे काय आपलं तेरणा मेडिकल कॉलेज आहे ना नवी मुंबईमध्ये, तर याचं कॅटेगरी वाईज अकॅडमिक इयर 2025-26 चं फी स्ट्रक्चर काय आहे. जर तुम्हाला 85% स्टेट कोट्यामधून जर कॅटेगरी मधून सीट अलॉटमेंट होत आहे, तर बॉईज साठी कोणत्या कॅटेगरीसाठी किती फीस लागते, गर्ल्स साठी कोणत्या कॅटेगरी मधून किती फीस लागते, त्याचबरोबर जर तुम्ही 15% आयक्यू एनआरआय कोट्यामधून फक्त क्वालिफाय मार्क या कॉलेजमध्ये जाऊन एमबीबीएस करायचा विचार करताय, तुम्हाला किती फीस द्यावी लागेल दरवर्षी, हॉस्टेल मेसची फीस किती असेल, कंपल्सरी आहे का नाही, त्याचबरोबर डिपॉझिट किती देणं पडतं, याची सविस्तर माहिती आहे छोट्याशा व्हिडिओमध्ये छोट्याशा चॅनलवर मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचा 100% डाऊट क्लिअर होऊन जाईल. जर एखादा डाऊट तुमचा शिल्लक असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, मी त्याचा रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेल. पहा, सगळ्यात अगोदर जर आपण या ठिकाणी पीडीएफला थोडं रीड केलं आणि आपण जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी एक प्रोसेसिंग फीस नावाची एक फीस दिसते, जी की तुमची ऍडमिशन फॉर्मची फीस राहते, जी की तुम्हाला कॉलेजमध्ये अलॉटमेंट झाल्याच्या नंतर कॅश मध्ये देणं पडते. मग तुम्हाला कॉलेज जॉईन करून बेटरमेंटला जाणं असेल किंवा त्या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म भरून तुमचं ऍडमिशन कन्फर्म करणं असेल तरी तुम्हाला ती पेमेंट करावी लागते. 1,500 रुपये जे आहे ती तुम्हाला या ठिकाणी सर्व कॅटेगरीसाठी कॉमन फीस बघायला भेटते, जी की तुमची ऍडमिशन फॉर्मची फीस असते. मुलगा असेल मुलगी असेल कोणतीही कॅटेगरी असो, आयक्यू कोटा असो एनआरआय कोटा असो, सर्वांसाठी सेम अमाऊंट असतं. त्यानंतर आपल्याला सेकंड दिसतं की आपल्याला एक ट्युशन फीस नावाची फीस द्यावी लागते, जी की दरवर्षी पेमेंट करावी लागते आणि हीच फीस जी आहे जी की कॅटेगरीनुसार किंवा मग मुलगी आणि मुलामध्ये दोघांमध्ये खूप जास्त डिफरन्स घेऊन येते. जर आपण विचार केला ओपन कॅटेगरी मधून किती ट्युशन फीस द्यावी लागते, पण त्या अगोदर ओपन कॅटेगरीमध्ये कोण येतात, जसं की महाराष्ट्र स्टेटची स्टेट काउन्सिलिंग करतोय आपण, आपल्याकडे स्टेटचं डोमासाईल सोडता बाकी कुठलाही डॉक्युमेंट नाहीये, किंवा आपण कोणत्याही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतो एससी आणि एसटी कॅटेगरी सोडता आणि आपलं इन्कम जर 8 लाखाच्या वरी जात असेल, मुलगा असो मुलगी असो, तर त्या कंडिशन मध्ये आपल्याला पूर्ण जनरल कॅटेगरीची ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस जी आहे ती पेमेंट करावी लागते. तर आता आपण ओपन कॅटेगरीसाठी ट्युशन फीसचा विचार केला तर जवळपास 7,18,182 रुपये एवढं तुम्हाला अमाऊंट बघायला भेटतं. त्याचबरोबर जर आपण डेव्हलपमेंट फीसचा विचार केला, जी की तुम्हाला फर्स्ट इयर पासून लास्ट इयर पर्यंत पेमेंट करणं पडते, जवळपास 71,818 रुपये तुम्हाला टोटल अमाऊंट देणं आहे. आणि टोटल जर फीस केली आपण जनरल कॅटेगरीची या कॉलेजमध्ये, तर तुम्हाला 7,90,000 रुपये जी आहे ती टोटल फीस एका वर्षाची बघायला भेटते आणि हीच तुम्हाला कंटिन्यू फर्स्ट इयर ते लास्ट इयर कॉलेजमध्ये अमाऊंट पे करणं पडतं. जर आपण आता सेकंड कॅटेगरीचा विचार केला, ईबीसी किंवा ईडब्ल्यूएस मधून मुलांसाठी ज्यांचं की इन्कम 8 लाखापेक्षा खाली येतं, तर यांच्यासाठी जर आपण ट्युशन फीसचा विचार केला तर जवळपास 3,59,091 रुपये तुम्हाला एवढा अमाऊंट देणं पडेल. सेम फर्स्ट इयर ते लास्ट इयर तुम्हाला ही फीस पेमेंट करणं आहे. त्यानंतर जर आपण डेव्हलपमेंट फीसचा विचार केला ईबीसी ईडब्ल्यूएस मधल्या मुलांसाठी, तर 71,818 रुपये जे आहे ते तुम्हाला टोटल अमाऊंट या ठिकाणी पेमेंट करणे आणि टोटल फीसचा जर आपण विचार केला तर 4,30,909 रुपये जे आहे ते तुम्हाला टोटल एका वर्षाची या ठिकाणी फीस देणं आहे ईबीसी ईडब्ल्यूएस बॉईज साठी तेरणा मेडिकल कॉलेजमध्ये. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी जी काही डेव्हलपमेंट फीस आहे ना ईबीसी ईडब्ल्यूएस आणि एसीबीसी बॉईज साठी, तर ती तुम्हाला 50% पेमेंट करावी लागते, पण या कॉलेजनं पूर्ण 100% मेन्शन केलेले आहे. तर तुम्ही ज्यावेळेस अलॉटमेंट होईल महाडीबीटीवर फॉर्म भरता त्यावेळेस एक वेळेस नक्की व्हेरीफाय करा की तुम्हाला स्कॉलरशिप थ्रू डेव्हलपमेंट फीस अर्धी जी आहे ती रिटर्न आली आहे किंवा नाही आली आहे या पण गोष्टीचा. नंतर जर आपण विचार केला ओबीसी आणि एसीबीसी बॉईज साठी, तर सेम अमाऊंट तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करणं आहे. ट्युशन फीस 50% द्यावी लागते, 3,59,091 रुपये तुम्हाला अमाऊंट आहे. नंतर जर डेव्हलपमेंट फीसचा विचार केला तर 71,818 एवढी फीस आहे आणि टोटल फीसचा जर आपण विचार केला एका वर्षाचा 4,30,909 रुपये तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करणं पडेल. नंतर आपण एससी एसटी कॅटेगरीचा विचार केला, गर्ल्स असतील बॉईज असतील, तुम्हाला या ठिकाणी जे काय ट्युशन आणि डेव्हलपमेंट फीसचा अमाऊंट देणं आहे ना ते 0 देणं आहे. म्हणजे तुमचं फक्त 1,500 मध्ये पूर्ण एमबीबीएसचं डिग्री या ठिकाणी कंप्लीट होऊन जाईल, जर तुम्हाला हे कॉलेज स्टेट कोट्यामधून अलॉटमेंट झालं तर. ही गोष्ट लक्षात ठेवा. नंतर आपण जर समजा पुढच्या कॅटेगरीचा विचार केला, ज्या काय आपल्या फीजे एनटीबी एनटीसी एनटीडी आणि एसबीसी कॅटेगरी आहेत,
तर या मुलांसाठी पण फक्त आणि फक्त डेव्हलपमेंट फीस द्यावी लागते, जी की 71,818 रुपये. मग मुलगा असो मुलगी असो, जर तुमचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला या ठिकाणी फक्त डेव्हलपमेंट फीस देणं आहे आणि टोटल फीस तुम्हाला एका वर्षाची 71,818 रुपये देणं आहे. आणि हीच फीस तुम्हाला फर्स्ट इयर ते लास्ट इयर कंटिन्यू पेमेंट करणं पडते. नंतर जर समजा ईबीसी, ईडब्ल्यूएस, ओबीसी, एसीबीसी कॅटेगरी मधल्या जर मुली असतील तर ह्यांच्यासाठी पण फक्त आणि फक्त डेव्हलपमेंट फीस पेमेंट करणं आहे, जी की 71,818 रुपये तुम्हाला फर्स्ट इयर ते लास्ट इयर एका वर्षाला 71,818 रुपये एवढा अमाऊंट देणं आहे. आणि हेच अमाऊंट तुम्हाला शेवटच्या वर्षापर्यंत पेमेंट करणं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. नंतर जर आता आपण थोडं पुढे सरकलो तर आपण जर समजा आयक्यू कोटा बघितला तर आयक्यू कोट्यामध्ये जेवढी फी जनरल कॅटेगरीची असते ना त्याच्यात 3 पटीने जास्त तुम्हाला पेमेंट करणं पडतं. तर जवळपास 23,70,000 एवढा अमाऊंट तुम्हाला आयक्यू कोट्यामधून बघायला भेटतं या कॉलेजचं. आणि जर तुम्ही एनआरआय मधून काउन्सिलिंग करता तुम्हाला 5 पटीने जास्त पेमेंट द्यावं लागतं जनरल कॅटेगरीच्या हिशोबानं. तर या ठिकाणी जवळपास 39,50,000 एवढं तुम्हाला अमाऊंट जे आहे ते एका वर्षासाठी पेमेंट करावं लागेल. आणि जी काय आपली ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस आहे ना, याचा जो डीडी काढायचा आहे तो आपल्याला डीन तेरणा मेडिकल कॉलेज पेएबल ॲट नेरूल नवी मुंबई या नावानं काढायचा आहे. आणि डिमांड ड्राफ्ट तुमचा नॅशनल बँकेचा असणं गरजेचं आहे. आणि जे काय नाव दिले ते ऍज इट इज नाव हवं. जर तुमच्याकडून स्पेलिंग मिस्टेक झाली तरी तुम्हाला डीडी परत काढणं पडतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर कॉलेज आपल्याकडून एक मनी डिपॉझिट घेतलं जातं. ज्यावेळेस आपण ऍडमिशन करतो, रिटेन्शन फॉर्म फिल करतो, त्यावेळेस आपल्याकडून डिपॉझिट घेतलं जातं. आणि जे डिपॉझिट जे आहे ते आपल्याला शेवटी आपली डिग्री कंप्लीट झाल्यावर रिफंड दिलं जातं, ही गोष्ट लक्षात घ्या. तर सर्व कॅटेगरीसाठी सर्व कोट्यामधून 50,000 रुपये जे आहे ते या कॉलेजमध्ये डिपॉझिट आहे. तुम्ही यावेळेस या पीडीएफ मध्ये चेक करू शकता. आणि हे डिपॉझिट तुमची डिग्री कंप्लीट झाल्यावर तुम्हाला कॉलेजतर्फे रिफंड केलं जातं. तर जे तुम्हाला डिपॉझिट देणं आहे त्याचा डीडी पण तुम्हाला डीन तेरणा मेडिकल कॉलेज पेएबल ॲट नेरूल नवी मुंबई या नावानं काढणं आहे. आणि डिमांड ड्राफ्ट तुमचा नॅशनल बँकेचा असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर जर आपण हॉस्टेल अँड मेस फीसचा विचार केला तर हॉस्टेल मेसची फीस पण सगळ्या कॅटेगरीसाठी सगळ्या कोट्यामधून एक समान असते. तर कुठल्याही प्रकारे तुम्हाला बदल दिसत नाहीये. जर आपण हॉस्टेल फीसचा विचार केला एका वर्षासाठी तर 1,75,000 रुपये तुम्हाला हॉस्टेलची फीस जी आहे ती तेरणा मेडिकल कॉलेज मुंबईमध्ये बघायला भेटते. जर आपण हॉस्टेलच्या डिपॉझिटचा विचार केला, जे की तुम्हाला हॉस्टेलमध्ये ऍडमिशन घेताना एक वेळेस देणं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही हॉस्टेल सोडणार आहे त्यावेळेस तुम्हाला ते अमाऊंट परत दिलं जाणार आहे. तर 95,000 रुपये जे आहे ते तुम्हाला हॉस्टेलचे डिपॉझिट या ठिकाणी हॉस्टेलकडे तुम्हाला जमा करणं पडतं. ज्या दिवशी तुम्ही ऍडमिशन करताना हॉस्टेलमध्ये त्या दिवशी तुम्हाला डिपॉझिट देणं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही हॉस्टेल सोडून बाहेर जाणार आहे त्यावेळेस तुम्हाला 95,000 जे आहे ते कॉलेजचं हॉस्टेल रिफंड करून देईल. नंतर आपण मेसचा विचार केला तर एका वर्षाची जी काय तुमची मेसची फीस आहे ना ते 1,30,000 रुपये जे आहे ते तुम्हाला अमाऊंट या ठिकाणी बघायला भेटतं मेस फीसचं. टोटल फीस जर आपण विचार केला हॉस्टेल मेस आणि हॉस्टेलचं डिपॉझिट तर जवळपास 4 लाख रुपये जे आहे ते अमाऊंट तुम्हाला तेरणा मेडिकल कॉलेजचं बघायला भेटतं. लास्ट इयर पर्यंत या कॉलेजची हॉस्टेल मेसची फीस खूप कमी होती. यावर्षी काय झालंय, खूप साऱ्या कॉलेजनं जे कॉलेजचे हॉस्टेल मेस महाग होते त्यांनी फीस कमी केली आणि ज्यांचे इजी होते तर त्यांनी फीस वाढवलेली तुम्हाला बघायला भेटते. एक्सेप्शन मध्ये हा एक कॉलेज आहे, याची हॉस्टेल मेसची फीस यावर्षी तुम्हाला खूप जास्त बघायला भेटते. जवळपास टोटल अमाऊंट तुमचं 4 लाख तुम्हाला एका वर्षाचं बघायला भेटतंय. आणि सेकंड इयर पासून थर्ड इयर फोर्थ इयर पर्यंत तुम्हाला जे अमाऊंट दिसणार आहे ना ते फक्त तुम्हाला 95,000 मायनस करणं आहे. किंवा इनकेस जर थोडेसे रेट वाढले तर हॉस्टेल मेसची फीस थोडीशी इन्क्रीज होऊ लागते. पण जी डेव्हलपमेंट फीस आणि ट्युशन फीस आहे ना ती तुमची सेम राहणार आहे तुमची डिग्री होईपर्यंत, ही गोष्ट लक्षात घ्या. हॉस्टेल आणि मेस फीसचा जो डीडी काढणार आहे ना तुम्हाला तो तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट या नावानं काढणं आहे. आणि हा पण तुम्हाला नॅशनल बँकेचाच डीडी सबमिट करणं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. नंतर तुम्हाला काही इलिजिबिलिटी फीस किंवा मग युनिव्हर्सिटीची जी फीस राहते ना ती पेमेंट करावी लागते ज्यावेळेस तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिल करणार आहे. म्हणजे तुम्हाला हे कॉलेज अलॉटमेंट झालं तुम्ही तुमचे ऍडमिशन कन्फर्म करणार आहे ना तर त्यावेळेस तुम्हाला ही फी जी आहे ती पेमेंट करावी लागते. किंवा ऍडमिशन झाल्यापासून पुढे काही दिवसांना जर तुम्ही महाराष्ट्र स्टेट मधून येताय आणि ओपन कॅटेगरीचे स्टुडंट आहे तर तुम्हाला रजिस्ट्रेशनची फीस देणं आहे 1,600 रुपये. त्याचबरोबर तुम्हाला ऑदर फीस असते जी की जवळपास सगळी मिळून 10,500 रुपये या ठिकाणी पेमेंट करणं पडेल. आणि जर आपण विचार केला रिझर्व्ह कॅटेगरीसाठी समजा तुम्ही स्टेटची काउन्सिलिंग करताय किंवा ऑल इंडियाची काउन्सिलिंग करताय, महाराष्ट्र स्टेटमध्ये रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येत आहे आणि पूर्ण कॅटेगरीचे डॉक्युमेंट आहेत डोमासाईल सोबत, तर रिझर्व्ह कॅटेगरीमधून तुम्हाला 1,600 रुपये जी आहे ती रजिस्ट्रेशन फीस या ठिकाणी पेमेंट करणं आहे. आणि बाकीची तुमची फीस राहील ना 3,200 रुपये तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करणं आहे, जी की तुम्हाला एकच टाइम पे करणं आहे, फक्त फर्स्ट इयरलाच पेमेंट करणं पडते. नंतर जर तुम्ही समजा आयक्यू कोट्यामधून जाताय किंवा एनआरआय कोट्यामधून जाताय तर 1,600 रुपये तुम्हाला कंपल्सरी देणं आहे, त्याच्यामध्ये कुठलाही डाऊट नाही रजिस्ट्रेशन फीस. पण जी ऑदर फीस आहे ती आयक्यू कोट्यामधून 54,550 रुपये आहे आणि एनआरआय कोट्यामधून 90,850 रुपये तुम्हाला बघायला भेटते.
पहा ही फीस आहे. हॉस्टेल मेस कंपल्सरी नसतं युनिव्हर्सिटीच्या रूल नुसार त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होईल त्यावेळेस तुम्ही बाहेर राहायचा प्रयत्न करू शकता. कॉलेज तुम्हाला 100% परमिशन देऊ शकतं. पहा हे एक फी स्ट्रक्चर होतं तेरणा मेडिकल कॉलेजचं आणि काल आम्ही एक व्हिडिओ अपलोड केला आहे. एक प्लेलिस्ट पण बनवू आम्ही. तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही जेवढे मेडिकल कॉलेज आहेत प्रायव्हेट वाले तर त्या सर्वांचं फी स्ट्रक्चर चेक करू शकतात आणि कॉलेज जर तुमच्या बजेटमध्ये बसत असेल कॅटेगरीनुसार किंवा मग हॉस्टेल फेसच्या किंवा डिपॉझिटच्या नुसार तरच तुम्ही त्याला चॉईस फिलिंग मध्ये टाकू शकतात. अन्यथा जर तुम्हाला एखादे सीट थर्ड राऊंड पर्यंत अलॉटमेंट झालं तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकत नाही. ही पण गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं आहे. तेरणा मेडिकल कॉलेजने जे काय त्यांचं 2025चं फी स्ट्रक्चर अपडेट केलं ना त्याची सविस्तर माहिती आहे छोट्याशा व्हिडिओमध्ये छोट्याशा चॅनलवर मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा जेणेकरून फ्युचरमध्ये जे बाकीचे कॉलेज आहेत त्यांचे पण व्हिडिओ किंवा मग राऊंड नुसार जे नियम राहतील त्यांची पण माहिती आहे मी तुम्हाला इथे 100% शेअर करू. त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.